बाबा कसे आहात? आणि आई कुठे आहे? लवकर आलास रे पोरा. तिने केलेल्या उपकाराची परतफेड करायला आलास का? अहो बाबा, ते आम्ही वृद्धाश्रमाची फी भरायला आलो होतो. आणि असं टोचून का बोलताय? कोणत्या उपकाराची परतफेड? बरोबर, उपकार नाही, कर्तव्य केलं. तिनं तुला जन्म दिला, तुला मोठं केलं. इतकंच नाही तर तुला दुसरं आयुष्य दिलं. अरे तिच्यामुळे तू परत एकदा ही सृष्टी पाहत आहेस. काय बोलत आहात तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. होय बाळा, तुझा अपघात झाला आणि एक डोळा निकामी झाला तेव्हा तुझ्या आईनं तिचा एक डोळा तुझ्यासाठी दिला. तुला हे ऐकून त्रास नको म्हणून हे लपवून ठेवायला सांगितलं त्या माऊलीनं. काय? बाबा, आई कुठे आहे? आई, मी चुकलो. मला तिची माफी मागायची आहे. बाळा, खूप उशीर झाला रे. तुझी आई या जगात नाही आता. बाबा, असं नका बोलू. माझी आई हवी आहे. बाळा, तुला तुझी आई मिळणे आता शक्य नाही, पण तिची एक शेवटची इच्छा आहे. ही चिठ्ठी तू वाचावीस. माझ्या बाळा, कसा आहेस? ठीक आहेस ना? मला माफ कर, मी विसरले की तुला बाळा म्हटलेलं आवडत नाही. पण मी तरी काय करू? मला सवय आहे तुला बाळा म्हणायची. आपलं मूल किती का मोठं होईना, ते आपल्या आई वडिलांसाठी नेहमी लहानच असतं, नाही का? तुझी खूप आठवण येत होती. कधी कधी असा विचार करते की तू मोठा झाला नसतास ना तर किती बरं झालं असतं. पण परत वाटतं की मी किती स्वार्थी आहे तुझ्या प्रेमापोटी असं वेड्यासारखा विचार करणारे. आयुष्य किती लहान असतं रे. काल कसा निघून जातो ते समजतच नाही. तुझं लहानपण सांभाळण्यात आम्ही स्वतःच सर्व काही विसरून गेलो. तुला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. तू आता खरंच मोठा झालास, समजूतदार बनलास आणि शिकण्यासाठी बाहेर निघून गेलास. अरे, आता कुठं आपण एकत्र राहायला लागलो होतो. इतक्यात अमेरिकेत नोकरीसाठी जायचं खोटं कारण सांगून तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात सोडून निघून गेला. असं तुम्ही करण्याचं काय कारण असेल हे विचारायला मी कदाचित नसेलही. पण या प्रश्नाचं उत्तर मला शेवटपर्यंत मिळालं नाही. बाळा, आम्ही इथे एकाच आशेवर राहिलो की तू नक्की परत येशील. आज तुम्हा दोघांकडे सर्व काही असेल, पण या आनंदात तुमच्या आई बाबांना सहभागी करण्याची तुझी इच्छा का झाली नाही हाच प्रश्न मला पडला होता. आज तू परत आलास खरा, पण थोडासा उशीरच केला. बाळा, तू आम्हाला कधीच भेटायला आला नाहीस. स्वतःहून फोनही कधी केला नाहीस. आम्हाला दुसरं काहीही नको होतं रे. फक्त तुम्ही हवे होता. मी गेल्यानंतर तुझे बाबा एकटे पडणार. तू मला भेटायला नाही आलास, किमान माझ्या नंतर तुझ्या बाबांना तरी भेटायला नियमितपणे येत जा. त्यांची काळजी घे. तुला आणि सुनबाईला खूप खूप आशीर्वाद. खूप मोठा हो. तुझीच आई. आई, मला माफ कर. आम्हाला आई बाबा ओझं वाटू लागलं म्हणून आम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडलं. पण मला आज समजलं की आई बाबांचं असणं काय असतं. आज मी खऱ्या अर्थाने भिकारी झालो. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी